अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण ॲग्रिकल्चर असिस्टंट PYQ सिरीज यामध्ये डे 4 म्हणजे आपण 4th लेक्चर बघणार आहोत. ओके, जर तुम्ही पहिले 3 व्हिडिओ जर बघितले नसतील तर तुम्ही एकदा पुन्हा जावा आणि बघून या. ओके, त्यामध्ये आपण ॲग्रिकल्चर असिस्टंट लास्ट इयरची जे काही ॲग्रिकल्चर असिस्टंटची मोठी भरती झाली होती त्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपण डिस्कस केले होते. आज आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, NBPGR हॅज इट्स हेडक्वार्टर ॲट, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए बँगलोर, बी हैदराबाद, सी मुंबई आणि डी IIRI न्यू दिल्ली. ओके, तर बघा, NBPGR नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसर्च हे कुठं सिच्युएटेड आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर नवी दिल्लीला, आणि त्याची ओरिजिनल इयर किती आहे 1976. ओके, वाईल जर बँगलोरचा विचार केला तर बँगलोरला NBAIRI, ओके, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्सेक्ट, नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्सेक्ट कुठं आहे बँगलोरला. त्याच्यानंतर सेंट्रल सिल्क बोर्ड सुद्धा कुठं आहे बँगलोरला. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे कारण सेरिकल्चर वरती क्वेश्चन येतात. ओके, सेंट्रल सिल्क बोर्ड कुठं आहे बँगलोर. सेंट्रल सिल्क बोर्ड, नंतर सेरीबायोटेक्नॉलॉजी वगैरे कुठं आहे तर बँगलोरला. ओके, देन हैदराबादच्या दोन मेन इन्स्टिट्यूट बघा कोणते आहेत, एक NIPHM आणि दुसरी इक्रिसॅट. ओके, कोणती आहे इक्रिसॅट. NIPHM चं आधी नाव काय होतं, नॅशनल प्लांट प्रोटेक्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके, याची त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती 1966 ला. ओके, त्याचं नाव काय होतं आधी, नॅशनल प्लांट प्रोटेक्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट NPTTI 1966 ला. नंतर 2008 ला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट. ओके, आणि दुसरी कोणती आहे तर इक्रिसॅट कधी स्टॅब्लिश झाली होती तर 1972 ला. ओके, आणि याचा लॉंग फॉर्म जर विचारला तुम्हाला काय, इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट, इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सेमी अरिड ट्रॉपिक्स. ओके, ही काय आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे. आणि NIPHM जी आहे ही ICARच्या अंडर येत नाही, तर ही ऑटोनॉमस बॉडी आहे. हिला NIPHM काय आहे ऑटोनॉमस बॉडी, कोणाच्या अंडर येते ही तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फॅमिली वेलफेअर. कशा, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फॅमिली वेलफेअर. देन मुंबईला ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट कोणती आहे तर सिफे. ओके, कोणती आहे सिफे. आणि IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे न्यू दिल्लीला. त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती 1905 ला. आणि NBPGR कुठं आहे दिल्लीलाच आहे. त्याची इस्टॅब्लिशमेंट कधीची आहे 1976 ची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन आहे बघा, सायंटिफिक नेम ऑफ लेसर ग्रेन बोरर. ओके, त्या दिवशी आपण जे फर्स्ट लेक्चर घेतलं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टोअर्ड ग्रेन पेस्ट जे आहे, स्टोअर्ड ग्रेन पेस्ट किती आहे, मोजून 10 ते 12 पेस्ट आहेत आणि त्यावरती क्वेश्चन हा ठरलेला असतो. आणि स्टोअर ग्रेन पेस्ट जी पूर्ण म्हणजे कोणते कोणते पेस्ट, कोणते इंटरनल आहे, कोणते एक्सटर्नल आहे, कोणते प्रायमरीली अटॅक करतात, कोणते सेकंडरीली अटॅक करतात, याची पूर्ण PDF आणि त्याचं मॅनेजमेंट याची पूर्ण PDF जी आहे ती टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल आहे. ओके, तुम्ही ती प्रिंट करू शकता. ओके, क्वेश्चन काय आहे इथं, सायंटिफिक नेम ऑफ लेसर ग्रेन बोरर. आणि ऑप्शन्स आहे बघा, सिटोफिलस ओरायझी, बी रायझोपर्टा डोमिनिका, सी सायलस फॉर्मिकॅरियस आणि डी पॅचिमेरिस गोनॅग्रा. तर सिटोफिलस ओरायझी हे नाव कशाचं आहे तर राईस ववेलचं. ओके, त्या दिवशी क्वेश्चन जो आहे आपण फर्स्ट लेक्चरला राईस वेव्हल वरतीच बघितला होता की ते एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे. तर राईस वेव्हल काय आहे, इंटरनल फीडर आहे, इंटरनल
प्रायमरी फीडर आहे. ओके, आणि रायझोपर्दा डोमिनिका हे कशाचं नाव आहे तर लेसर ग्रेन ग्रोथचं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी. वाईल सायलस फॉर्मिकॅरियस काय आहे तर स्वीट पोटॅटो बबेल आहे. स्वीट पोटॅटो बबेल. स्वीट पोटॅटो वेबल वरती आणखी एक क्वेश्चन येतो. ही जी पेस्ट आहे ही स्टोअर्ड ग्रेनला तर अफेक्ट करते ऍज वेल ऍज फील्ड ऍज वेल एज स्टोरेजला काय करते अफेक्ट करते. ओके, देन पॅचिमेरिस गोनॅग्रा. पॅचिमेरिस गोनॅग्रा याला आपण म्हणतो टामारिंड बिटल. काय म्हणतो आपण याला टामारिंड बिटल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. डाउनवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम अप्पर लेयर टू लोअर लेयर इज कॉल्ड ॲज. आता बघा ही अप्पर लेयर आहे आणि याची काय होते लोअर लेयरला डाउनवर्ड मूवमेंट होते. ओके, डाउनवर्ड मूवमेंट होते तर त्याला आपण काय म्हणायचं. आणि ऑप्शन्स आहे बघा ए पर्कोलेशन, बी सीपेज, सी इन्फिल्ट्रेशन आणि डी कॅपिलरी. तर तुम्हाला माहिती आहे कॅपिलरी काय ऍक्शन आहे की जे मायक्रोपोर्स असतात. आता ही जी सॉइल आहे मायक्रोपोर्स असतात त्याच्यामध्ये जे वॉटर हेल्ड करून ठेवते सॉइल त्याला काय म्हणतो पण कॅपिलरी वॉटर. आणि इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय की जस्ट एंट्री ऑफ वॉटर जो सॉइलचा जो साईलचा अप्पर लेअर आहे त्याच्यामध्ये जस्ट एंट्री होते वॉटरची त्याला काय म्हणतात इनफिल्ट्रेशन. ओके, आणि सिपेज म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल मुवमेंट जी आहे हॉरिझॉन्टल मुवमेंट जी आहे त्याला काय म्हणतो आपण सिपेज म्हणतो. आणि डाउनवर्ड मुवमेंट जर असली तर त्याला काय म्हणायचं पर्क्युलेशन. काय म्हणायचं पर्क्युलेशन. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. क्राउन रूट इनिशिएशन आपण याला CRI स्टेज म्हणतो. ओके, इज द क्रिटिकल ग्रोथ स्टेज ऑफ. आणि ऑप्शन्स आहे बघा ए ग्राउंडनट, बी ग्रीन ग्राम, सी राईस आणि डी व्हीट. तर करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी व्हीट. CRI स्टेज हे कशामध्ये पाहायला मिळते तर व्हीट मध्ये. आणि आणखी जर यावरती डिटेल क्वेश्चन आला तर कधी असतं तर 21 डेज आफ्टर सोईंग. व्हीटची सोईंग झाल्यानंतर 21 डेज नंतर क्राउन रूट जे आहे ते इनिशिएट व्हायला सुरू होतात. आणि हे काय आहे क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे. क्रिटिकल ग्रोथ स्टेज का तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर या स्टेजला व्हीटला पाहिजे असतं. आणि त्या स्टेजला जर मिळालं नाही तर काय होते आपलं व्हीट क्रॉप जे आहे पूर्ण कोलॅप्स होण्याची शक्यता असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच इज द मेजर सॉइल ऑर्गॅनिझम इनव्हॉल्व इन द कन्व्हर्जन ऑफ NH4 म्हणजे काय अमोनिया टू NO2 म्हणजे काय नायट्राइट. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की असा सॉइल ऑर्गॅनिझम जो काय करते कन्व्हर्जन करते NH4 म्हणजे अमोनिया टू नायट्राइट मध्ये कन्व्हर्जन करते. आणि ऑप्शन काय दिले आहे बघा. ए नायट्रोसोमोनस, बी नायट्रोबॅक्टर, सी अझॅटोबॅक्टर आणि डी अझोस्प्रिलियम. आपल्याला सर्वांना माहिती आहे की अझॅटोबॅक्टर आणि अझोस्प्रिलियम हे कशासाठी रिलेटेड आहेत एंटो फिक्सेशन साठी. आणि नायट्रोसोमोनस आणि नायट्रोबॅक्टर हे काय करतात जी नायट्रोजन सायकल आहे त्याला हेल्प करतात. बट आपल्याला कन्फ्युजन इथं होतं की अमोनिया टू नायट्राइट नायट्रोबॅक्टर असतो की आणखी याच्या नंतरची जी प्रोसेस आहे एक्झॅक्ट नायट्रोजन सायकल मध्ये काय होतं की अमोनिया जो आहे अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं नायट्राइट मध्ये होतं. ओके, नायट्राइटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं नायट्रेट मध्ये होतं. अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं नायट्रेट मध्ये. मग अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राइट मध्ये जे होतं ते कोण घडून आणतं नायट्रोसोमोनॅस. आणि नायट्राइट टू नायट्रेट कोण करतं नायट्रोबॅक्टर. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे अमोनिया टू नायट्राइट. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच व्हेजिटेबल क्रॉप इज प्रपोगेटेड बाय स्टेम कटिंग. आणि ऑप्शन्स आहे बघा ए रॅडिश. रॅडिश जो आहे रॅडिश प्रपोगेट कशाने होतो तर सीड्सनी. कॅरट सुद्धा काय होतो सीड्सनी. कुकुंबरचे सुद्धा आपण काय लावतो सीड्सच लावतो. ओके, तिन्ही कशाने होतात सीड्सनी. मग राहिला ऑप्शन काय आहे स्वीट पोटॅटो. म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे स्वीट पोटॅटो ज्याचं प्रपोगेशन कशा थ्रू होतं स्टेम कटिंग थ्रू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
विच क्रॉप हॅव्हिंग गायनोशियस लाईन. अँड्रोशियस आणि गायनोशियसच्या लाईन ज्या आहेत त्या सेपरेट असतात. हे कशामध्ये असतं जनरली की ज्याच्यामध्ये फक्त एका प्रकारचे फ्लावर जे आहे ते प्रेझेंट असतात. ओके, आणि ते कशामध्ये असतात बघा, ए वॉटरमेलन नाही, बी मस्कमेलन नाही, सी लॉंग मेलन नाही, आणि ऑप्शन डी काय कुकुंबर. तर यस, याच्यामध्ये त्याच्या गायनोशियस लाईन आणि अँड्रोशियस लाईन काय असतात, वेगवेगळे असतात, कारण की त्याला जे आहे ते फ्लावर जे आहे ते अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे फ्लावर जे आहे ते वेगवेगळ्या क्रॉप म्हणजे वेगवेगळ्या लाईनला वेगवेगळे क्रॉप वेगवेगळे फ्लावर्स येतात, त्याच्यामुळे त्या लाईन्स काय असतात वेगवेगळ्या केलेल्या असतात. त्याच्यामध्ये कुकुंबर मध्ये. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बी. बी म्हणजे काय, बोरॉन. इट इज रिक्वायर्ड फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए ॲझॅटोबॅक्टर, बी ॲझोस्प्रिलियम, डी नन ऑफ दी अबो, आणि सी नन ऑफ दी अबो, आणि ऑप्शन डी आहे लेग्युम बॅक्टेरिया. तर बोरॉन जे आहे हे जे लेग्युम बॅक्टेरिया आहेत त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बोरॉन कशासाठी आवश्यक असतो, तर लेग्युम बॅक्टेरियासाठी. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फादर ऑफ ड्रीप इरिगेशन इज, आणि ऑप्शन ए आहे सिमचा ब्लास, बी एम एस स्वामीनाथन, सी जेथ्रो टूल, आणि ऑप्शन डी टी एच मॉर्गन. बघा ऑप्शन डी जे आहे टी एच मॉर्गन हे काय मॉडर्न जेनेटिक्सचे फादर आहेत. मॉडर्न जेनेटिक्स यांनी वर्क कशावरती केलं आहे, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. कशावरती वर्क केलं आहे, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. ओके, देन जेथ्रो टूल. जेथ्रो टूल तर सर्वांना माहिती आहे की फादर ऑफ टिलेज. एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथननी काय केलं, ग्रीन रिव्होल्युशन आणलं इंडियामध्ये, ग्रीन रिव्होल्युशन आणलं. आणि यांनी कोणती टर्म दिली होती, एव्हरग्रीन रिव्होल्युशनची टर्म दिली होती. कोणती टर्म दिली होती, एव्हरग्रीन रिव्होल्युशनची. देन सिमचा ब्लास काय आहे, फादर आहे ड्रिप इरिगेशनचे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ब्रीडर सीड इज प्रोड्यूस अंडर द सुपरविजन ऑफ. ब्रीडर सीड कुणाच्या सुपरविजन मध्ये प्रोड्यूस केला जाते, तर ब्रीडरच्या. तिथं कोणता टेक्निकल पर्सन नसतो किंवा पिरियडिक व्हिजिटर नसतो किंवा जो पिरियडिक व्हिजिटर टेक्निकल पर्सन नसतो, तर प्युअरली ब्रीडरच्या अंडर जे आहे ते ब्रीडर सीड प्रोड्यूस केला जाते. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ओके, अशा रीतीने आजचे जे क्वेश्चन आहे त्याचं आपण डिटेल असं अनालिसिस बघितलेलं आहे, आणि उद्याच्या म्हणजे आपली ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू राहणार आहे जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण ऍग्रिकल्चरचे शिफ्टचे क्वेश्चन संपत नाही तोपर्यंत. ओके, जर तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि मॅक्झिमम लिंक शेअर करा, म्हणजे जेणेकरून जे कोणी अभ्यास करत आहे, नीडी वन आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच.